कर्जतमध्ये 2 दिवसांपूर्वी अजितदादांनी तुफानी भाषण करत शरद पवार, रोहित पवारांपासून अगदी जितेंद्र आव्हाडांपर्यंत सगळ्यांचे कान टोचले। या दरम्यान त्यांनी अजितदादा गट 7 जागांवर लोकसभेसाठी लढणार असल्याचा उल्लेख केला। आता 1-2 आठवड्यापूर्वीच अजितदादांनी महायुतीकडे लोकसभेसाठी 9 जागांची जाहीर मागणी केली होती। पण नंतर त्यांनी भाजपचे जिथे स्टँडिंग खासदार आहेत तिथे उमेदवार उभं न करण्याचं घोषित केलं। पण आता त्या जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि तिथं दादांनी दावा सांगितल्यामुळं भाजप शिंदे गटाचा कसा अंतर्गत संघर्ष उपाळू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। खरं तर अजितदादांनी दावा ठोकलेल्या 7 पैकी 4 जागा या राष्ट्रवादीने 2019 साली जिंकलेल्या आहेत। पण आता यावर्षी अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी राष्ट्रवादी फुटल्यानं अजितदादा गटाकडे टेक्निकली रायगडमधून सुनील तटकरेंच्या रूपात एकच खासदार आहेत। बाकी बारामतीमधील सुप्रिया सुळे, साताऱ्यातील श्रीनिवास पाटील हे दोन्ही खासदार शरद पवार गटात आहेत। शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे सुद्धा शरद पवार गटात आहेत। पण त्यांना मध्यंतरी नोटीस न बजावून अजितदादा गटाने एक संभ्रम तयार केलाय। असो, पण एक खासदार जरी आपल्याकडे असला तरी राष्ट्रवादीचा बहुतांश मतदार आपल्याकडे आहे अशा हिशोबाने अजितदादांनी महायुतीकडे या 4 जागा मागितल्या आहेत। या व्यतिरिक्त त्यांनी धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, भंडारा, गोंदिया, दक्षिण मुंबई या जागेवरही दावा ठोकला होता। पण आता अजितदादा गट फक्त ठाणे, परभणी आणि धाराशिव मधूनच तिकीट मागणार आहे असं समजतंय। आता आधी या 7 मतदारसंघातील परिस्थिती आपण एक एक करून समजावून घेऊ। नंबर 1 आहे सातारा। तर बघा, श्रीनिवास पाटील हे सध्या साताऱ्यातून लोकसभेचे खासदार आहेत। श्रीनिवास पाटील तसे शरद पवार यांचे जवळचे मित्र आहेत। शरद पवार आणि त्यांच्या मैत्रीचे किस्से राज्यभर सांगितले जातात। आता श्रीनिवास पाटील हेच महाविकास आघाडीकडून पुढचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती उदयनराजे भोसले असणार असंही मानण्यात येत आहे। पण मध्यंतरी छत्रपती उदयनराजेंनी आपण राजकारणातून रिटायर होणार असल्याचं सांगितलं होतं, पण तसं ते करतील असं नाही। आता त्यामुळे शरद पवार गटाकडून श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले ही सरळ फाईट असतानाच अजितदादांनी या जागेवर दावा ठोकलाय। पण मग इथून अजितदादांचा उमेदवार कोण असणार हा प्रश्न आहे। आता अजितदादा गटाला श्रीनिवास पाटलांविरुद्ध तिकीट दिलं तर निश्चितच इथून छत्रपती उदयनराजे काय भूमिका घेतील हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे। आता छत्रपती उदयनराजे हे अशावेळी अजितदादा गटात जाण्याची शक्यता फार कमी आहे। अशावेळी ते पुन्हा शरद पवार गटात जातील का याचं उत्तर पुढे कळलंच। कारण काल शरद पवार साताऱ्यात आले असताना पत्रकारांनी त्यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का हा प्रश्न विचारला होता। त्यांचा भाजपमध्ये जीव घुसमटतोय अशा धाटणीचंही म्हणणं त्यावेळी तिथे एका पत्रकार बांधवांना व्यक्त केलं होतं। आता शरद पवार यांची मागे छत्रपती उदयनराजेंविरुद्धची पावसातली सभा विशेष गाजली होती। पण म्हणून ते उद्या छत्रपती उदयनराजेंना पक्षात घेणार नाहीत असं नाही, कारण राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे शरद पवारांनी वेळोवेळी दाखवून दिलंय। आता साताऱ्यात मागची लढाई ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली होती। यावेळेस शरद पवार गट विरुद्ध अजितदादा गट होणार का आणि यात कोणाकोणाला आणि कसा फायदा होणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। आता अजितदादा गटाला इथून संधी मिळाली तर ते इथून रामराजे नाईक निंबाळकर यांनाही मैदानात उतरवू शकतात। याची नोंद आपण घेणं गरजेचं आहे। दुसरा मतदारसंघ आहे शिरूर। शिरूरमधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे सध्या खासदार आहेत। तेच इथून शरद पवार गटाचे पुढचे उमेदवार असतील। त्यांच्या विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील उभे असतील असे एकूण ढोबळमानाने अंदाज होता। पण आता अजितदादांनी या जागेवर क्लेम केल्यामुळं महायुतीत ही जागा शिंदे गटाला मिळणार की अजितदादा गटाला हा खरा प्रश्न आहे। अशावेळी अजितदादा गटाचे उमेदवार कोण असतील हा प्रश्न निश्चितपणानं उभा राहतो। आता एकतर अपात्रता प्रकरणी अजितदादा गटानं ज्या नेत्यांची नावं नोटीस देण्यातून वगळली त्यातलं एक नाव होतं अमोल कोल्हे यांचं। त्यांच्या म्हणण्यानुसार अमोल कोल्हे यांनी पक्षाचं ॲफिडेव्हिट हे अजितदादांकडे जमा केलंय म्हणून त्यांना नोटीस बजावली नाही। पण आता यामागे खरंच अजितदादा गटाची काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती की मग अमोल कोल्हेंबद्दल अजितदादा अजून पॉझिटिव्ह आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। आता ज्यावेळी अजितदादांसह राष्ट्रवादीतील 9 मंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा तिथं अमोल कोल्हेही उपस्थित होते। पण नंतर त्यांनी आपल्याला शपथविधीची काही कल्पना नव्हती म्हणून शरद पवारांसोबत येणं पसंत केलं।
आता त्यामुळं अमोल कोल्हे आयत्यावेळी अजितदादा गटात जातील की मग शिवाजीराव आढळराव पाटील योग्य वेळ बघून अजितदादा गटात जाऊन उमेदवारी पटकावतील, हा खरा प्रश्न आहे. आता अशा वेळी इथं शिंदे गटाची काय भूमिका असेल, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ह्या जागेत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढाईची परंपरा आहे. आता अमोल कोल्हेंच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बोलायचं झाल्यास इथून मागे विलास लांडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती. तेव्हा शरद पवार यांनी मात्र मध्यस्थी करत अमोल कोल्हेंना पुढचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केला होता. त्यामुळेच जर आपण अजितदादा गटात गेलो तर कदाचित उमेदवारी मिळणार नाही आणि आपलं राजकीय करिअरही धोक्यात येईल. या विचारानं अमोल कोल्हे शरद पवारांसोबत कायम राहिले असावेत. कारण अजितदादा हे विलास लांडेंच्या उमेदवारीबाबत सकारात्मक असू शकतात हे कोल्हे यांना माहिती आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठीच कोल्हेंनी शरद पवार गटाला पसंती बनवलंय. शिवाय आता अजितदादांच्या याच धोरणामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवले. पण एकूणच या जागेवरून उद्या शिरूरमध्ये अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीही इथून तिकीट मिळावं म्हणून मागणी केली होती. त्यामुळे इथला संघर्ष उद्या अधिक चिघळणार आहे हे निश्चित आहे. तिसरी जागा आहे बारामती. आता बारामती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर थेट पवारांचं नाव येतं. समोर कुठला बी पवार असो तो इथून डोळे झाकून निवडून येणार म्हणजे येणार. पण यावेळची परिस्थिती जरा वेगळी आहे. म्हणजे इतर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष उभा राहणार आहे. आता सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या इथून विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरुद्ध कधी रासपचे महादेव जानकर तर कधी भाजपच्या कांचन कुल असे उमेदवार भाजपने 2 वेळा उभे केले, पण त्यात त्यांना यश आलं नाही. तेव्हा आता सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार यांनाच तिकीट द्यायचा निर्णय भाजपनं घेतलाय असं कळत आहे. आता अजितदादांनी सुप्रिया सुळेंना अंतर्गत मदत पुरवू नये म्हणून दुसरा कोणताही उमेदवार न देता भाजपने सुनेत्रा पवारांचं नाव पुढं केलं असावं असं म्हटलं जात आहे. अजितदादांनी यावर सुरुवातीला काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती, पण आता त्यांनीही महायुतीत बारामतीच्या जागेवर दावा केलाय. तेव्हा आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढाई आली तर नक्कीच काटेकी टक्कर होऊ शकते एवढं निश्चित आहे. सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांच्या नावाची खरं तर बारामतीमधून जोरदार चर्चा आहे. काहींच्या मते पवार कुटुंबाकडे सत्तेच्या चाव्या राहाव्या म्हणून वरून आक्रमक पण आतून लुटुपुटीची लढाई लढून अल्टिमेटली पवारांनी व्यतिरिक्त इतर कोणी भाजप नेत्याला बारामतीत शिरकाव करू न देण्याचा हा पवारांचाच छुपा डाव आहे म्हणून. असो, चौथी जागा आहे रायगडची. खरं तर या जागेवर खासदार असणारे सुनील तटकरे हे सध्या अजितदादांसोबत आहेत. त्यामुळे तेच रायगडमधून अजितदादा गटाचे पुढचे उमेदवार असतील. मागच्या 2 वेळा शिवसेनेचे अनंत गीते इथून तटकरेंविरुद्ध लढले होते. 2014ला गीते जिंकले तर 2019ला तटकरे. यंदाही ठाकरे गटासोबत राहिलेल्या अनंत गीतेंसोबत सुनील तटकरेंची जोरदार फाईट होऊ शकते. पण आता इथं महाविकास आघाडीत शरद पवार गट ही जागा आपल्याला हवी अशी भूमिका घेणार का आणि घेतलीच तर त्यांचा उमेदवार कोण असणार हा निश्चित प्रश्न आहे. पण शक्यतो महाविकास आघाडीत इथून ठाकरे गटाचे अनंत गीते यांचीच दावेदारी पक्की मानण्यात येते. आता या विजयी जागांव्यतिरिक्त अजितदादा गटाने अजून काही जागांवर दावा ठोकलेला आहे. त्याही जागा आपण पाहूया. तर बघा, 5वी जागा आहे धाराशिवची. आता ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे इथून खासदार आहेत. 2019ला त्यांच्या विरुद्ध तेव्हा राष्ट्रवादीत असणाऱ्या राणा जगजितसिंह पाटलांनी उमेदवारी मिळवली होती. आता ठाकरेंकडून ओमराजे पुन्हा मैदानात उतरतील असं दिसतंय. पण तरीही काँग्रेसचे बसवराज पाटील यांनी इथं दावा ठोकलाय. अशात शरद पवार तिथून उडी मारत महाविकास आघाडीत अजून रान तापवणार का हे बघणे इंटरेस्टिंग ठरेल. दुसरीकडं धाराशिव ही अजितदादांची सासरवाडी आहे. ते इथून पुन्हा पाटील घरातील नेत्याला तिकीट देऊ शकतात किंवा मग राणा जगजितसिंह पाटीलच आयत्यावेळी इथं भाजपमधून अजितदादा गटात उडी घेतील का हे बघणं रंजक ठरणार आहे. पण त्यावेळी ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेतील याकडेही सर्वांचं लक्ष असेल. 7वी जागा आहे ठाण्याची. आता ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे विद्यमान खासदार आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे हे कदाचित कल्याणऐवजी यावेळी ठाण्यातून लढतील असं म्हटलं जातंय. पण विचारे इथून स्ट्रॉंग नेते आहेत. त्यांना हरवणं एवढं सोपं नाही. अशावेळी अजितदादा गटानं मात्र या जागेवर दावा ठोकलाय. आता अजितदादा गटाकडून आनंद परांजपे इथून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. पण इथून त्यांना तिकीट मिळणं सोपं असणार नाही. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट हा संघर्ष जास्तच उपावू शकतो. दुसरीकडे राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास पक्की मानली जात असल्यानं तिथून शरद पवार गटाला उमेदवारीची शक्यताही जवळपास नाहीतच जमाय. या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया, दक्षिण मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर सुद्धा अजितदादांनी टार्गेटवर धरलं होतं.
पण काही ठिकाणी भाजपशी पंगा नको म्हणून माघार घेतल्याचं समजतंय. तरी त्यातल्या त्यात अजून या 3 जागांवर अजितदादा आयत्यावेळी क्लेम करू शकतातच. तर नंबर 8 आहे भंडारा गोंदिया. भाजपचे सुनील मेंढे इथून खासदार आहेत. 2019ला त्यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला होता, पण तेव्हा राष्ट्रवादीनं इथून 4.5 लाख मतं मिळवली होती. आता याच जोरावर तसंच अजितदादा गटाचे कार्यसिद्ध नेते मानले गेलेले प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी अजितदादा गटाने ही जागा मागितली. इथून अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल लढतील, पण मग भाजप सहजासहजी ही विनिंग सीट अजितदादा गटाच्या गळ्यात घालेल असं होणार नाही. तसंच जर इथून प्रफुल्ल पटेल उमेदवार असतील तर राष्ट्रवादीच्या गेल्या वेळेच्या मतदारांवर डावा ठोकत शरद पवार गटही इथून तिकीट मागू शकतो. तसंच आता अजितदादा गटानं जरी भाजपला इथली सीट सोडली तरी अजितदादा गट आतून राष्ट्रवादी पुरस्कृत एखाद्या बंडखोराला ताकद पुरवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 10वी जागा आहे छत्रपती संभाजीनगरची. आता राज्यातील सर्वात अवघड जागा ही छत्रपती संभाजीनगरची आहे. इथून MIMचे इम्तियाज जलील हे सध्या खासदार आहेत. आता इथून इच्छुकांची संख्या मोठी आहे, म्हणजे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, ते अगदी भागवत कराड, अंबादास दानवे, लिस्ट संपत नाही. आता मुळात 2019ला इथून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विरुद्ध MIMचे इम्तियाज जलील यांच्यात फाईट झाली, पण हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे वोट डिव्हिजन होऊन जलील निवडून आले. खरं तर तिथून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विरुद्ध काँग्रेसचे सुभाष झांबड ही मूळ लढाई झाली होती. आता मात्र ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवेंचं नाव चर्चेत आहे. काँग्रेसचे सुभाष झांबड उत्सुक असले तरी मागची टर्म ते महाविकास आघाडीत नव्हते. तसंच त्यांना पडलेलं मतदानही समाधानकारक नव्हतं. त्यामुळे महाविकास आघाडी तिथं ठाकरे गट काँग्रेसला वरचढ आहे. राष्ट्रवादीचं इथं फार प्राबल्य नसल्यानं शरद पवार गटानं दावा केला तरी त्यांना तिकीट मिळणं अवघड आहे. तसा स्ट्रॉंग नेताही त्यांच्याकडे नाहीये. पण समोर अजितदादा गट आला तर या एका निकषावर ते महाविकास आघाडीकडे तिकीट मागू शकतात. अशावेळी त्यांच्याकडे कोणीही प्रॉमिनंट चेहरा नाही, तेव्हा त्यांना आयात केलेला उमेदवारच इथून उभा करावा लागू शकतो. दुसऱ्या बाजूला अजितदादा गटालाही शिंदे गटाचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, भाजपचे प्रबल दावेदार असणारे भागवत कराड यांच्या नावाला बगल देऊन उमेदवारी मिळवणं वाटतंय तेवढं सोपं असणार नाही. पण आता इम्तियाज जलील यांची एकूण मराठा आरक्षण आणि इतर लोकल आंदोलनातील सम्यक भूमिका बघता ते शरद पवारांच्या सहानुभूतीचा फायदा उचलण्यासाठी शरद पवार गटात येऊ शकतात, किंवा मग अजितदादाही त्यांच्या गमावत चाललेल्या सेक्युलर इमेजला मराठवाड्यात जलीलांच्या रूपात बूस्ट देऊ शकतात. पण भाजपचा या सगळ्याला कसा रिस्पॉन्स असेल यावर सगळं काही डिपेंड असणार आहे. एकूणच या सगळ्या जागांवर अजितदादांनी महायुतीत दावा ठोकलाय. आता शरद पवार गटही दुसरीकडून या जागांवर नक्कीच हक्क सांगेल. यावरून भाजप विरुद्ध शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट हा संघर्ष महायुतीत पुढच्या काही काळात वाढू शकतो. सेम वे तो काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट विरुद्ध शरद पवार गट असाही वाढू शकतो. पण या सगळ्यात लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच दाखवून निवडणुकीत फक्त नुराकुस्ती खेळायची आणि दोन्हीकडून आपल्या अधिकच्या जागा सिक्युअर करायचा डाव राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा असू शकतो असा संशय अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. पण यामध्ये भाजप, शिंदे गट, ठाकरे गट आणि काँग्रेस आपलं नुकसान करून घेईल इतके हे पक्ष अल्पमतीचे नक्कीच नाहीयेत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच अजितदादा गटाला लोकसभेसाठी 7 जागा सुटतील? दोन्हीकडून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष तयार करून अधिक जागा सिक्युअर करण्यासाठी अजितदादा आणि शरद पवारांमध्ये छुपी युती झाली आहे का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनातील या 10 जागांवरील उमेदवारांची किंवा विजयी खासदारांची नावं सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.